बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे सर्व भ्रष्ट कंत्राटदार अधिकारी आणि नेत्यांना एक चपराक लगावणारी एका मांझीची। ह्या मांझीची पत्नी रस्त्यावरून प्रवास करताना एका खड्ड्यामुळे दुखावली गेली आणि हा मांझी संतापला, पण त्याने कुठचंही आंदोलन केलं नाही, कुठच्याही घोषणा केल्या नाही, पण न्याय मिळवला। नेमकं केलं काय या मांझीने, पाहूया हा खास रिपोर्ट। बीडच्या केज तालुक्यातल्या धनेगावच्या रस्त्यावरचं काम सरकारी नाहीये, खाजगी आहे। मारुती सोनावणे यांनी पदरमोड करून सुरू केलेल्या रस्त्याच्या कामाचं कारणही तितकंच भन्नाट आहे। मी चाललो, मग मी चालल्यावर ती मॅडम म्हणली वडगाव टाकतो टमटम आहे, आम्ही कामाला चाललो, त्या टमटम मध्ये बसून चला। मान्य आहे, चला। जाता जाताच एक खड्ड्यामध्ये टमटम आदळून धक्का लागला माझ्या मंडळीच्या माती मस्तकावर। ही मला सहन झालं नाही खड्डा, मग ती खड्डा सहन झाला नाही म्हणलं, बायकोला म्हणलं मी घरच्या पत्नीला की मला माझ्याजवळ पैसा नाही, तर मी आताच एका मिनिटात रोड तयार करून घेतला असता, पण पैसा नाही। बायकोला जखमी करणाऱ्या खड्ड्यांचा राग मारुतीरावांच्या डोक्यात गेला, पण जिथं पोटातला खड्डा भरायचे वांधे तिथं रस्त्यातले खड्डे कसे भरायचे? एसटी नाही, काही नाही, आदळ्यानच लागले टमटमच्या। बर, मग मला काय म्हणले? मला काय म्हणतात, जाऊ नको म्हणलं तर जा, गेलीच म्हणली। बरं, खड्ड्याचं काय? खड्ड्याचं केलं ना त्यांनी तयार। मग माझी पत्नी स्वतःची म्हणाली माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे की मोडा आणि रोडचं काम चालू करा। ही मी घटना केली सर, तिच्या गळ्यामध्ये हात घालून सोनं काढून घेऊन मोडून ही रोडचं काम मी चालू केलं। जोडप्यानं 3 दिवसात खड्ड्यांना बुजवून टाकलं आणि या दोघांच्या कामाच्या जीवावर गाड्यांचा वेग वाढला। हे मारुती आप्पाजी सोनवणेनं स्वतःच्या स्वखर्चातून खड्डे बुजवलेले आहेत। त्याच्यामुळे फायदा झाला लोकांचा? फायदा झाला ना। गाडी आता समजा ज्या खड्ड्यातून जे आदळून ब्रेक मारून जे जायचं होतं ते समजा सरळ सोप्यामध्ये निघून चालली ना। काय एक 10 वर्षापासून हा रस्ता पूर्ण पुढारी आमदारताई मंजुरीत असताना सुद्धा कशामुळे रुकावट होईल ही काही समजाना। सिस्टीमला चपराकच आहे ना, चपराक नाही तर काय। एक मजूर माणूस जर मुरुम टाकतो मंगळसूत्र विकून, याच्यापेक्षा काय शोकांतिक काय देशाची। मारुतीरावांनी ना आंदोलन केलं ना राडा केला, त्याने आपला सगळा राग काढला तो खड्ड्यांवर, पण ते इथंच थांबणार नाहीये। मंजुरी करणार माणसानं ही रोड तयार करून तिथवर दिलाय, जेवढी माझी हैसियत आहे तिथवी। आता तिथून पुढे माझ्याजवळ एक म्हैस आहे, जर सरकार म्हणले मारुती सोनवणे ती रोड तयार करून घ्या, तर ती म्हैस मी 5,000ची आहे, मी 2,500ला ऐकीन, पण रोडचं काम मी स्वतः पदरून ही काम मी करून घेईन अशी माझी तयारी आहे। मारुतीरावांनी दुरुस्त केलेल्या रस्त्यावर फक्त नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी येऊ नये, अन्यथा त्यांच्याच निष्क्रियतेच्या खड्ड्यांचे धक्के त्यांना सहन होणार नाहीत। गोविंद शेळके, ABP माझा, बीड।